कार्यक्रम में आज हुआ है और इसको प्रोग्राम को सेलिब्रेट करने में आप लोग सबके सहयोग से हमको भी अच्छा लगा, साथियों को भी, उनको भाई लोगों को, पेरेंट्स को भी सबको अच्छा लगा। ये आप लोगों का सदा ही ऐसे ही आप लोग उत्साहवर्धन करते रहने से सैनिकों का मनोबल ऊंचा होते हैं। इसीलिए आप लोगों का और एक बार धन्यवाद कहते हुए ज़्यादा बोलते नहीं हुए, सबको धन्यवाद। थैंक यू। जय हिंद, जय हिंद, जय हिंद। थैंक यू। धन्यवाद रेड्डी सर। यानंतर स्वर्गवासी संतोष आपलं मनोहर संतोष जाधव यांच्यावरती 2 शब्द बोलण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर कायंदे सर यांना। या इकडे दोघं, वो आईटीबीपी वाले इधर दोनों इधर। भारत माता की, भारत माता की। भारताचे शहीद जवान स्वर्गीय मनोहर संतोष जाधवजी यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले परिसरातून आलेले सर्व मान्यवर, गावातील आजी माजी सरपंच, सर्व पदाधिकारी, माता भगिनींनो व त्यासोबत या कार्यक्रमामध्ये ज्यांनी सर्वांना स्वतःला झोकून दिलेलं आहे असे भारताचे सर्व माजी सैनिक, त्यांची संघटना, बांधवांनो, जेव्हा एखादी माता आपल्या पुत्राला जन्म देते, जन्म देऊन त्याचं संगोपन करते आणि संगोपन झालं असताना, शिक्षण सुरू असताना त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक विचार येतो की आपल्या सुपुत्राला आपण देशसेवेसाठी पाठवलं पाहिजे। आणि असे हजारो लाखो हजारो लाखो करोडो सैनिक आपल्या ग्रामीण भागातून देशसेवेसाठी फौजेमध्ये भरती होतात। खरं तर फौजेमध्ये जेव्हा भरती होत असताना तो भरती होतो, पण त्याची सर्व्हिस पूर्ण करून तो आमचा जवान घरी केव्हा येईल याची काही गॅरंटी नसते। त्यामुळं जर आपण बघितलं असेल तर माझ्या जितकं पाहण्यामध्ये आलेलं आहे, शहरी विभागापेक्षा जे जवान असतील, जे आपले फौजमध्ये भरती झालेले सर्व सैनिक असतील, हे 90% काय 99% हे ग्रामीण भागातील आहेत। कारण की ग्रामीण भागामधील आमच्या या जनतेमध्ये देशप्रेम आपल्या मनामध्ये आहे, देशाची सेवा करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे। आपला प्राण गेला तरी चालेल, परंतु देश हा आपला सर्वतोपरी आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण आपल्या प्रत्येक गावातनं एक सैन्यामध्ये आपले मुलं भरती होतात आणि देशासाठी कर्तव्य बजावत असताना हे सर्व सैनिक काश्मीरमध्ये मायनस डिग्रीमध्ये जेव्हा काम करत असतात, तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांची देशासाठीची असलेली तळमळ ही आपल्याला लक्षात येते। कुठे जात असताना पूर्वी असं व्हायचं की आपले बांधव, जवान बांधव जेव्हा सीमेच्या रक्षणासाठी तैनात असायचे, कुठून तरी अतिरेक हल्ला व्हायचा आणि आपले बिचारे सैनिक